नितीन गुरव, इयत्ता तिसरी, गडचिरोली. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका व माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळकांच्या जन्मावर माझी मान सदैव झुकते. माझी मान सदैव झुकते. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगावी झाला. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. बाळ या टोपणनावाने त्यांना ओळखले जायचे. बाळाचे शिक्षण घरीच झाले. बाळ बुद्धिमान असला तरी खट्टाळपणामुळे शिक्षकांना आवडत नव्हता. एकदा गुरुजींनी गणित घातले. 5 बकऱ्या एक कुरण 28 दिवसात खातात, तर तेच कुरण 20 दिवसात किती बकऱ्या खातील? बाळाने उत्तर दिले, गुरुजी 7 बकऱ्या. गुरुजी बाळाजवळ आले व वही उचलली. वहीत उदाहरण उतरवून तरी घ्यायचे. गुरुजींनी विचारले, मी तोंडी करू शकतो, मग लिहिण्याची आवश्यकता काय? बाळ म्हणाला, कितीतरी कठीण गणिते तो सहज सोडवत असे. टिळकांना लोकमान्य ही पदवी सरकाराने दिली नव्हती, तर दाखविलेल्या भारतीय जनतेविषयी दाखविलेल्या आपुलकीमुळे त्यांना ही पदवी दिली होती. टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली मंडाळेच्या तुरुंगात शिक्षा भोगत होते. त्यांना भारतातून विविध पत्रे येत होते. त्या पत्रांचे ते योग्य ती उत्तरे देत होते. यवतमाळमधील एका धनगराचे पत्र होते. त्या धनगरावर जमिनीबाबत कोर्टाकडून अन्याय झाला होता. आपल्या गरिबीची बाजू कोण घेणार, मदत कोण करणार? त्याने टिळकांचा पत्ता मिळवला व सर्व कागदपत्रे पाठवली. सर्व कागदपत्रे बारकाईने वाचली. कोणाला भेटावे, पुढे काय करावे त्याबाबत सर्व सूचना टिळकांनी पत्राद्वारे त्या धनगरास दिल्या. एका सामान्य माणसास योग्य तो न्याय मिळवून दिला, अशी रयतेची कामे त्यांनी केली. म्हणून लोकांनीच लोकमान्य ही पदवी दिली होती. अशा या नररत्नाचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.